सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे मजेत आहात. आणि आपण आज सुरुवात करूया आपल्या आजच्या व्लॉगला. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सिद्धिविनायक दादर मुंबईमध्ये, जे की आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं एक छानसं मंदिर. तिथून आपण पुढे जाणार आहोत दादरमध्येच असलेल्या स्वामी मठात. सो चला आपल्या व्लॉगची सुरुवात करूया. आज व्लॉगच्या सुरुवातीला हे जे आहे ते मोरोळ नाका मेट्रो स्टेशन आहे, जे की आहे मुंबई ॲक्वा लाईन 4चं स्टेशन. आणि मुंबई ॲक्वा लाईन 4, ज्याला मुंबई मेट्रो 4 पण म्हणतात, तो आपण त्या मेट्रोनीच प्रवास करणार आहोत. आणि तुम्हाला मी पूर्ण माहिती देईन की तिकडे जाण्यासाठी किती पैसे लागतात, कुठल्या स्टेशनपासून आणि मेट्रो पकडली कुठल्या स्टेशनला उतरायचं, सगळं सांगेन. सो चला सुरुवात करूया. सो आम्ही तिकीट घ्यायला गेलो. सर्वात आधी हा एस्केलेटरमधून खाली उतरून तिकीट होतं 50 रुपये, जे की आम्ही मेट्रो पकडली मोरोळ नाका मेट्रो स्टेशनपासून ते सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनपर्यंत. त्याचं तिकीट 50 रुपये होतं. त्यानंतर तिकीट घेऊन आम्ही लगेच चेक इन केलं. त्यानंतर आम्ही पकडली मेट्रो. आणि जसं की तुम्ही बघू शकता की मेट्रो आतून फारच सुंदर आहे. ही मेट्रो आम्ही ज्या वेळेला गेलेलो तेव्हा इतकी जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला चांगल्यापैकी शूट करता आलं. आणि काही 15-20 मिनटानंतर आम्ही पोचलेलो सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या इकडे. वेळ तुमचा खूप वाचेल जर तुम्हाला अंडरग्राऊंड मेट्रो तुम्ही ट्रॅव्हल कराल तर. ही मेट्रो लाईन जी आहे ती वेस्टर्न लाईनच्या पॅरललीच जाते. सो ज्यांना कोणाला आरामात ट्रॅव्हल करायचं ते या मेट्रोने ट्रॅव्हल करू शकता. आणि जसं की तुम्ही बघू शकता आता आम्ही जातो आहे वर, जिकडून आम्ही एक्झिट बाहेर पडणार आहोत आणि आम्ही जाऊ सिद्धिविनायक मंदिरात. तर तुम्ही हे बघू शकता की हे आहे एक गेट 4 गेटपैकी. हे गेट आहे ते A3 आहे, जे मंदिराच्या बाजूलाच आहे. असे अजून 2 गेट आहेत जे रोडच्या पलीकडे आहेत, आणि एक गेट आहे जे मंदिराच्या पाठी आहे. सो आम्ही A3 गेटनी आलो. आणि जसे तुम्ही बघू शकता की थोडा पाऊस होता, त्यामुळे काही लोक छत्री घेऊन फिरत आहेत. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे. तो तुम्ही बघू शकता की पाऊस असल्यामुळे इथे लोक बाहेरच्या साईडला कमी आहेत. लोक छत्री घेऊन फिरताना दिसतील. आणि थोडा वेळ लाईनीत उभं राहिल्यानंतर आम्ही पण आतमध्ये पोचलो होतो. इथून आपल्याला आता चालत जायचं आहे. काही वेळाने पुढे चालत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडी लोक होती, कारण आम्ही बुधवारी गेलेलो. प्रसाद, फुलं आणि भात आणि दुर्वा, आणि हे बाप्पाचं तुम्ही दर्शन करू शकता. आम्ही लाईनीत उभे आहोत इकडे. थोडीफार लाईन तर होती, बट आम्हाला बाप्पाचं दर्शन करण्यासाठी जास्त वेळ नाही लागला. तो बाप्पा आहे खूप दूर दिसतो. आणि अशा प्रकारे दर्शन करून आम्ही बाहेर आलो. हा आहे मंदिराचा गाभारा, आतून खूप छान सजवलेला. त्यानंतर आम्ही चालत बाहेर जाताना तिथे जे डावीकडे तुम्हाला दिसतंय काउंटर नंबर 5, सो हे काउंटर जे आहे इकडे तुम्हाला महाप्रसाद भेटेल. 30 रुपयाचा महाप्रसादाची किंमत आहे, ते देऊन तुम्ही लाडू घेऊ शकता. त्यानंतर आम्हाला लागली प्रचंड भूक. आम्ही आमचा प्रवास करत चालतच आता काही खायला भेटतं असं आम्ही शोधत आलो. तर आम्हाला एक शॉप भेटलं, जिकडे आम्ही सँडविच खाल्ला. आणि त्यांना तुम्ही जसं बघू शकता स्क्रीनवरती या पिझ्झा खाल्ला. त्यानंतर आम्ही चालत पोचलो दादर स्वामी मठाजवळ, जे की होतं आमचं सेकंड डेस्टिनेशन. त्या मठाच्या आजूबाजूचं वातावरण पण खूप छान आणि प्रसन्न करणारं होतं. आणि मठाच्या आतमध्ये शूटिंगची परवानगी नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला मठाच्या आत दाखवू नाही शकतो की मठ असं बाहेरून दिसतं. आणि मठात दर्शन केल्यानंतर जसं की तुम्ही बघू शकता त्या मठाच्या समोरच आहे मुंबईची सर्वात फेमस कोहिनूर टॉवर. आणि त्यानंतर आम्ही पोचलो मेहरवान्स केक शॉपच्या इथे, जिकडे की आम्ही ट्राय केलं पेस्ट्री. मेहरवानची पेस्ट्री पण खूप छान असते. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला घरी यायला निघालो. तर मित्रांनो, मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक शेअर कमेंट करून सांगा की अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.